हॅलो, नमस्कार. मेहंदी लवर्स कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक माय चॅनल. तर आज माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप सगळ्यात आधी स्वागत आहे. जे हा व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत आहेत त्यांच्यासाठी तर माझा मेहंदी लर्निंगचा चॅनल आहे कावेरी मेहंदी आर्ट. तर तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंच असेल 3 डिझाईन्स आहेत, अरेबिक डिझाईन्स, शेप्स. तर ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी इथं छोटासा एक पेशली शेप घेऊन त्यावरती राऊंड देऊन छोट्या छोट्या पेटल्स घेतलेल्या आहेत आणि त्यावरती परत छोटासा बेल्ट घेतलेला आहे. तुम्ही पाहून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता. आपल्याला एकावरती एक शेप्स देऊन असे पॅटर्न डिझाईन तयार करायचे आहे आणि जे बेसिक एलिमेंट्स आहेत ते पण आपण शिकणार आहोत. आणि काही बेसिक एलिमेंटचे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि कम्युनिटी पोस्ट पण भरपूर आहेत, तर त्या पण तुम्ही चेकआउट करू शकता. हे बघा, इथं मी हाफ सर्कल घेऊन त्यावर अशा प्रकारच्या पेटल्सचा बेल्ट क्रिएट केलेला आहे आणि त्याच्यावरती परत छोटासा बेल्ट घेऊन डिझाईन क्रिएट केलेली आहे. त्याच्यावरती डॉट देऊन तो बेल्ट कंप्लीट केलेला आहे. हे बघा, मी इथं सांगणार आहे की हाफ सर्कल घेऊन जर तुम्हाला डिझाईन सुचत नसेल तर हाफ सर्कल घेऊन तुम्ही त्यामध्ये कुठलेही चेक्स घेऊन तिथं डिझाईन क्रिएट करू शकता. होतं सुरुवातीला कधी आपल्याला शेप सुचत नाहीत किंवा काय डिझाईन क्रिएट करायची ते ऐनवेळी आपण जेव्हा कस्टमरच्या हँडवर मेहंदी काढत असतो तेव्हा सुचत नाही, तेव्हा हा जो मी हाफ सर्कल घेऊन त्यावर डॉटवाली डिझाईन केलेली आहे ती तुम्ही त्यावेळेस करू शकता. ही एक महत्त्वाची इथे टीप आहे. तर परत मी इथे एक पेशली शेप घेऊन त्यावरती छोटासा बेल्ट घेतलेला आहे आणि खाली दाखवल्याप्रमाणे छोटीशी चकली घेऊन त्यावरती लाईन्स घेऊन मी मेहंदी क्रिएट करत आहे, डिझाईन क्रिएट करत आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे एकावरती एक शेप्स असे घेऊन मेहंदी शिकू शकता, क्रिएट करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण अशाच 3 प्रकारच्या डिझाईन्स बघणार आहोत. युनिक अशा डिझाईन्स आहेत आणि साध्या आणि सोप्या पण आहेत. जे मेहंदी बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जे मेहंदी ॲडव्हान्स शिकत आहेत त्यांनी हा व्हिडिओ इग्नोर केला तरी चालेल. तर अरेबिक मेहंदीमध्ये म्हणजे ना फक्त पेस्टली शेप्स, फ्लावर, बेल्ट याचाच जास्त यूज होतो. त्यांचाच यूज करून आपल्याला अरेबिक मेहंदी शिकायची आहे. छोटे छोटे फ्लावर, डॉट्स, लाईन्स, फ्लावर बेल्ट्स, वेगवेगळ्या टाईपचे छोटे छोटे बेल्ट्स, छोटे छोटे एलिमेंट्स, त्याचा यूज करून आपल्याला अरेबिक मेहंदी शिकायची आहे. हे जे माझे हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमधील ज्या 3 डिझाईन्स आहेत त्या फक्त शेप्सची प्रॅक्टिस करण्यासाठी मी बनवलेला आहे. एकदा शेप्स क्रिएट केल्याच्या नंतर, एकदा शेप्सची प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर तुम्ही हँडवर कुठल्याही पॅटर्नमध्ये हे शेप्सचा यूज करून तुम्ही डिझाईन क्रिएट करू शकता. तर मी इथं सुरुवातीला फक्त शेप्स ड्रॉ करून घेते. अरेबिक मेहंदीमध्ये शक्यतो असंच होतं, आधी शेप्स ड्रॉ करून घ्यायचे, त्यानंतर मग त्यामध्ये फिलअप करायचं. असं यामुळं की अगोदर आपल्याला शेप्स ड्रॉ केल्याच्या नंतर ते जरा सुकतात, मग फिलअप करायला जरा सोपं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा शिकत असतो मेहंदी तर तेव्हा
सुरुवातीला फक्त शेप्स ड्रॉ करण्याची सवय असते, त्यामुळे फक्त आधी शेप ड्रॉ करून घ्यायचे आणि नंतर पूर्ण हँड किंवा हाफ हँड पण घेऊ शकता तुम्ही. नंतर त्यामध्ये फिलअप करायचे. हा जो पेस्ट्री शेप आहे त्यामध्ये असे स्ट्रोक द्यायचे आहेत आणि छोटे छोटे पेटल्स आहेत. पेटलचा बेल्ट आहे, त्यामध्ये पण स्ट्रोक द्यायचे आहेत एकसारखे. मेहंदी शिकताना कुठली घाई करायची नाही. आपल्याला पेशन्स ठेवून एकदम हळूवारपणे आपल्याला मेहंदी शिकायची आहे. आणि चेक्स जे आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवर भरपूर अपलोडेड आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. झिगझॅगवाले चेक्स, लाईन्सवाले चेक्स, भरपूर टाईप्सचे आहेत. 3D चेक्स आहेत, फ्लावर चेक्स आहेत. बेसिक मेहंदी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की आपल्याला चेक्स, पेस्ट्री शेप्स, फ्लावर्स, बेल्ट, राऊंड शेप, छोटे छोटे एलिमेंट जरी आले तरी आपण अरेबिक मेहंदी शिकू शकतो. आणि ज्यांना प्रोफेशनली शिकायचे असेल त्यांच्यासाठी पण या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओज अपलोड करणार आहे. काही झालेली आहेत, फुल हँड मेहंदीचे डिझाईन्स व्हिडिओ काही अपलोड झालेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. ज्यांना ॲडव्हान्स मेहंदी, फुल हँड मेहंदी शिकायची आहे त्यांच्यासाठी. तर फ्लावर किंवा फ्लावर पेटल जे असतात त्या फर्स्टली फेंट अशा ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर अशा प्रकारे त्याच्या पेटल्सचा वरचा भाग जो आहे तो डार्क करायचा आहे. त्यामुळे तो फ्लावरची डिझाईन जी आहे ती उठून दिसते आणि कलर आल्यानंतर ते खूप सुंदर वाटतं. आणि इथं पाहू शकता तुम्ही, मी चेक्स घेऊन ती डिझाईन पूर्ण होत आलेली आहे. आणि पेस्ट्री शेप्समध्ये तुम्ही बऱ्याच प्रकारे फिलअप घेऊ शकता. एक प्रकारचं पण घेऊ शकता. इथं जे दाखवत आहे मी ते राऊंड छोटे राऊंड घेऊन पण तुम्ही एका छोट्याशा पेस्ट्री शेपमध्ये घेऊ शकता, किंवा 2 प्रकारचं पण घेऊ शकता. हाफमध्ये अशा प्रकारचा आणि हाफमध्ये जाळी घेऊ शकता, किंवा घुंगरू घेऊ शकता अशा प्रकारे. तर ही सेकंडवाली डिझाईन पण कंप्लीट झालेली आहे. डिझाईन्स जर आवडले असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही जर मेहंदी लर्नर असाल, मेहंदी शिकत असाल, बेसिक टू ॲडव्हान्स शिकत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करून ठेवा. ते याच्यासाठी की मी जर नवीन एखादा व्हिडिओ अपलोड केला, नवीन डिझाईनचा व्हिडिओ अपलोड केला, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे मेहंदी शिकू शकता आणि मी तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करू शकेल. हे बघा, लास्टली या अरेबिक डिझाईनमध्ये छोटे छोटे एलिमेंट वापरून अशा प्रकारे जागा कव्हर करायची आहे आणि त्याला वेगळा एक लुक द्यायचा आहे. हे घुंगरू असतील, डॉट असतील, हे असे लीप असतील. तर नेक्स्ट इथं सेकंडवाली अरेबिक डिझाईन मी सुरू केलेली आहे. तर इथं हे सिम्पलवालं मी फ्लावर घेतलेलं आहे, त्यामध्ये आतल्या साईडला शेडिंग केलेली आहे आणि फ्लावरच्या पेटल्स नेहमीप्रमाणे डार्क केलेले आहेत. या फ्लावर्स आणि पेस्ट्री शेपचं कॉम्बिनेशन खूप छान वाटतं अरेबिक मेहंदीमध्ये. तर नेहमीप्रमाणे मी इथं पेस्ट्री शेप घेतलेला आहे, त्यामध्ये छोटासा फ्लावर घेतलेला आहे आणि हा जो फ्लावर आहे जो मी पेस्ट्री शेपमध्ये घेतलेला आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही फ्लावर पण घेऊ शकता, बेल्ट पण घेऊ शकता, किंवा मंडाला मेहंदीमध्ये तसं तुम्ही बघितलं नसेलही त्यामध्ये पण तुम्ही ही फ्लावर तुम्ही क्रिएट करू शकता. फ्लावर घेऊन मेहंदी डिझाईन क्रिएट करू शकता. आणि फ्लावरच्या पेटल्स जसं आपण डार्क करतो तसं पेस्ट्री शेपला पण आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे. तर इथं मिडलला इथं मेहंदी क्रिएट करायची आपल्याला. इथे छोटे छोटे फ्लावर घेऊन आपल्याला इथं मेहंदी क्रिएट करायची आहे. बघा, फक्त 3 छोटे छोटे फ्लावर घेतलेले आहेत मी. तिसरं फ्लावर दिसत नाही, आय थिंक क्रॉप झालेलं आहे, त्यासाठी सेम फ्लावर आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर 3 फ्लावर घेऊन तिथं मी डिझाईन क्रिएट केलेली आहे आणि एक तुरा घेतलेला आहे, तुम्हाला लास्टला त्या डिझाईनमध्ये दिसेलच. तर इथं पण मग
मी एक छोटंसं चकली घेऊन त्यावर मी डिझाईन क्रिएट केलेली आहे. अरेबिक डिझाईनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की आपल्याला सगळ्यात अगोदर लाईन्स शिकायच्या असतात, परफेक्टली लाईन्स शिकायच्या असतात. लाईन्स, फ्लावर्स, पेस्ट्री शेप, बेल्ट, परत हेच सांगते. आणि इथं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही सगळ्यात अगोदर ना मेहंदीने ट्राय न करता पेन्सिलने गोष्टी ट्राय करा. सगळ्या बेसिक एलिमेंट ज्या आहेत त्या, आणि त्यानंतरच मेहंदीने ट्राय करा. आधी पेन्सिलने रफली ट्राय करा आणि त्यानंतरच मेहंदीने ट्राय करा. ओके. त्याच्याने काय होईल, तुम्हाला मेहंदीने एकदा कॉन्फिडन्स आला मेहंदी डिझाईन क्रिएट करण्याचा किंवा शेप्स क्रिएट करण्याचा, तर त्याच्यानंतर मग तुम्ही मेहंदीने कॉन्फिडंटली ड्रॉ करू शकता. डायरेक्टली मेहंदीने जर तुम्ही डिझाईन्स ड्रॉ केल्या, कोणाला जमेल कोणाला नाही जमणार, पण त्याच्याने काय होईल, मेहंदीने जर ड्रॉ केला तर फिनिशिंग येत नाही शक्यतो. त्यामुळं आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो आणि आपली शिकण्याची जी इच्छा असते मेहंदी डिझाईन शिकण्याची, ती कमी होऊ शकते. त्यामुळं ना आधी पेन्सिलने ट्राय करायच्या. रफली रफबुकच करायचं आपल्या मेहंदी प्रॅक्टिससाठी. जेव्हा तुम्ही पेन्सिलने कॉन्फिडेंटली डिझाईन्स ड्रॉ करायला शिकाल, त्यानंतरच मग मेहंदी आपल्याला यूज करायचा आहे. आणि मेहंदी शक्यतो ना फ्रेश यूज करायची आपल्याला. तुम्ही ऑनलाईन पण मेहंदी पावडर मागवू शकता आणि किंवा कुठल्या स्टेशनरी किंवा शॉपमधून पण तुम्ही मेहंदी खरेदी करू शकता. आणि कलर येण्यासाठी तुम्हाला मी सांगते की त्यामध्ये एक ऑइल भेटतं. ते ऑइल त्यामध्ये मेहंदी भिजवताना ऑइल टाकून त्यामध्ये मग ती कलरची मेहंदी तुम्ही तयार करू शकता. तर इथं मेहंदीची डिझाईन क्रिएट होत आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, एक परत मी पेस्ट्री शेप घेऊन त्यावरती डिझाईन फ्लावर छोटे छोटे क्रिएट केलेले आहेत. आणि पेस्ट्री शेप फ्लावर, बेल्ट, चेक्स याचीच आपल्याला अरेबिक मेहंदी शिकायची आहे. हे एकावरती एक असे क्रिएट करून मेहंदी डिझाईन क्रिएट करायची आहे. याची तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे आणि त्यानंतरच मग आपण हँडवर पण प्रॅक्टिस घेणार आहोत. तर ही सेकंडवाली पण डिझाईन आय थिंक पूर्ण होत आलेली आहे व्हिडिओ. तर यामध्ये तुम्ही बघू शकता की ट्रायंगलचे शेप्स पण मी घेतलेले आहेत आणि स्क्वेअरचे पण, अर्धवट स्क्वेअरचे पण घेतलेले आहेत. तर आपल्याला नवीन काहीतरी शिकायचं आहे त्यामध्ये. आणि त्यावरती मी छोटे छोटे असे लिप घेतलेले आहेत. अरेबिक मेहंदीमध्ये इथं मी डॉट्सच्या लाईन्स आहेत, तुरे, हे खूप महत्त्वाचे आहेत. ते पण तुम्हाला शिकायचे आहेत. नेक्स्ट, तर ही थर्डवाली डिझाईन इथं सुरू झालेली आहे, स्टार्ट झालेली आहे. तर तिथं मी एक डिफरंट टाईपचं फ्लावर घेतलेला आहे. छोटीची चकली घेऊन त्यावर छोट्या छोट्या पेटल्स घेऊन त्यावर अशा डार्कवाल्या पेटल्स घेतलेल्या आहेत. हे फ्लावर ड्रॉ करण्यासाठी आधी तुम्हाला छोटासा सी तिथं ड्रॉ करायचा आहे आणि त्यावर आतमध्ये डार्कली मेहंदीने फिल करायचा आहे. मी इथं 3 फ्लावरचा बंच घेत आहे, तुम्ही बघू शकता. तर फ्लावर जे आहेत, फ्लावरचे बंच स्टार्टिंगला हे खूप छान वाटतात आणि आपल्याला एक मजबूत असा स्टार्टिंग पॉईंट पण भेटतो आणि आपल्याला कॉन्फिडन्स पण येतो. स्टार्टिंग पॉईंट कोणते कोणते असतात, ह्या 3 डिझाईनमध्ये तुम्हाला शिकायला भेटलेल्या आहेत. तर डिझाईन्स कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा गाईज. प्लीज सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याने काय होईल, मला मोटिवेशन भेटेल आणि मी अजून तुमच्यासाठी नवीन नवीन छान छान मेहंदी डिझाईन्स क्रिएट करून
तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तर इथे मी 3 फ्लावरचा बंच घेऊन त्याला बाजूने अशा 3 फ्लावरच्या हे घेतलेले आहेत, तुरे घेतलेल्या आहेत आणि इथं हाफ सर्कल घेऊन त्यामध्ये डॉटचे चेक्स घेतलेले आहेत आणि बाजूने तुम्ही बघू शकता डॉटची डिझाईन नेहमीप्रमाणे घेतलेली आहे. ह्या छोट्या छोट्या एलिमेंटपासून आपल्याला अरेबिक मेहंदी शिकायची आहे. छोटे छोटे एलिमेंट एकमेकांवर एक जोडून अशा प्रकारे आपल्याला मेहंदी क्रिएट करायची आहे आणि शिकायची आहे. पण याला सुरुवातीला काय होतं, प्रॅक्टिस जर केली तरच आपल्याला या गोष्टी चांगल्या प्रकारे कॉन्फिडेंटली क्रिएट करता येतील. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. छोट्या छोट्या एलिमेंटपासून सुरुवात करायची आहे आणि पेशन्स ठेवून व्यवस्थित आपल्याला मेहंदी डिझाईन शिकायची आहे. काय नाही, सुरुवातीला नाही जमत शक्यतो कंटिन्युअसली प्रॅक्टिसच करायची आहे. प्रॅक्टिस विल बी मॅन परफेक्ट ही जी म्हण आहे त्या म्हणेप्रमाणे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आणि आपल्या कामामध्ये, आपल्या वर्कमध्ये परफेक्शन आणायचं आहे. तर हे बघा, इथं मी फक्त छोटासा बेल्ट घेऊन त्यावरती परत तिथं डिझाईन क्रिएट करत आहे. मी तुम्हाला नेहमी सांगते की जर डिझाईन समजा सुचली नाही आपल्याला, तर लवकर क्लिक नाही झाली कस्टमरच्या हँडवर ड्रॉ करताना, तर फक्त एक चकली घ्यायची आहे किंवा त्यावरती फ्लावर घेऊन डिझाईन फ्लावर क्रिएट करायचा आहे किंवा सर्कल घ्यायचा आहे. ही इथं एक टीप आहे बेसिक किंवा बिगिनर्स मेहंदी आर्टिस्टसाठी. हे बघा, इथं पण माझं असंच झालं होतं की मला इथं डिझाईन सुचत नव्हती, तर इथं मी सर्कल घेतलं या तुऱ्याला राऊंड करून आणि तिथं एक फ्लावर क्रिएट केलेला आहे. फक्त डिझाईन ती ना व्यवस्थित वाटली पाहिजे, डोळ्यांना बघायला किंवा कस्टमर अनहॅपी नाही झालं पाहिजे. त्यामुळं आपल्याला नवीन काहीतरी आपल्या मनाने पण आपण क्रिएट करू शकतो. जे मी शिकवलंय तेच तुम्ही क्रिएट करताय असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या मनाने पण तुम्ही कुठं व्हिडिओमध्ये पाहिलं असेल किंवा कुठं फोटोमध्ये डिझाईन पाहिली असेल, ती पण तुम्ही ऐनवेळी क्रिएट करून चेक्स असेल किंवा फ्लावर्स असेल तुम्ही ते पण घेऊ शकता. तर इथं बघा, मी फक्त एक चेक्स घेत आहे. अरेबिक मेहंदीमध्ये मी नेहमी सांगते की चेक्स, फ्लावर्स आणि वेस्टली शेप, बेल्ट हेच आपल्याला शिकायचं आहे. आणि फिलप जे आहे आतमधलं किंवा पेस्टली शेपमध्ये फिलप आहे, मिक्स भरती असेल, वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंटची भरती असेल, ते पण आपल्याला शिकायचं आहे. त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. जे मिक्स भरती असेल किंवा फिलप असेल, हे घुंगरू, हे छोटे छोटे पेटल्सचे फिलप, मिक्स भरती, त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंट करा जर तुम्हाला शिकवलेलं समजतंय का, काही जर व्हिडिओबद्दल डिझाईनबद्दल इश्यू असतील तर त्यासाठी व्हिडिओला कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट नक्की करा. त्यामुळे मला सपोर्ट भेटेल, मला मोटिवेशन भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी नवीन डिझाईन्स परत हे सांगेल की तुमच्यासाठी मी नवीन डिझाईन्स घेऊन येत जाईल. यापुढे चॅनलवर रेग्युलरली व्हिडिओ अपलोड होणार आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लॉंग व्हिडिओ पण आहेत, शॉर्ट व्हिडिओ पण आहेत. चॅलेंजेस पण घेतलेले आहेत मी. बेल्ट चॅलेंजेस आहेत, फ्लावर बंचचे चॅलेंजेस आहेत, ते पण तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. ओके, इथं मी सिम्पलवाला असा एक पिकॉक घेतलेला आहे. पिकॉक जर तुम्हाला ड्रॉ करता येत नसेल तर कम्युनिटी पोस्टमध्ये मी पिकॉकचे काही कम्युनिटी पोस्ट एक केलेली आहे, ते तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. त्याचा जर तुम्हाला फुल व्हिडिओ पाहिजे असेल
तर प्लीज मला कमेंट करा. फक्त एक कमेंट करायची आहे आणि एक कम्युनिटी पोस्टला लाईक द्यायचा आहे. तर मी तो कम्युनिटी पोस्टसाठीचा व्हिडिओ जो आहे तुम्ही कमेंट केल्याच्या नंतर तो मी घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. साधेवाले पिकॉक जे आहेत ते आपण शिकणार आहोत. तर लॉंग व्हिडिओ बरेचसे व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहेत, ते तुम्ही चेकआउट करू शकता. इथे या पिकॉकमध्ये पाहू शकता तुम्ही, मी साधावाला चेक्स घेतलेला आहे डॉटचा आणि त्याची जी मान आहे, मानेवरती छोटासा बेल्ट घेऊन लाईन्सने त्याचा फेस क्रिएट केलेला आहे. तर इथं आपल्याला फक्त चेक्स आणि डॉट्स घेऊन हा पिकॉक कंप्लीट करायचा आहे. लाईन्स आपल्याला परफेक्टली क्रिएट करता आल्या, ड्रॉ करता आल्या, त्यानंतर मग आपल्याला चेक्स, बेल्ट ह्या ड्रॉ करता येतात. तर ते वेगवेगळ्या प्रकारचे बेल्ट आहेत, ते तुम्ही शिकू शकता. बेल्ट पण भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. तुम्ही प्लीज 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 ते जाऊन बघा चॅनलवरती. आवडले तर मला थोडंसं जरी काही शिकायला भेटलं असेल या व्हिडिओमधून तर प्लीज एक जाता एक लाईक करून जा व्हिडिओला आणि एक कमेंट नक्की करा. ओके, तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा प्लीज गाईज, सपोर्ट करा. आणि हा पिकॉक आपला कंप्लीट झालेला आहे. तर ह्या बघा 3 डिझाईन्स आपण आज शिकलेलो आहोत. ही फर्स्टवाली, ही सेकंडवाली आणि ही थर्डवाली. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. बाय बाय.